जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी से व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज यादव जाधव राजवंश या घराण्यातील पुढच्या भागामध्ये प्रवेश करीत आहे. या भागामध्ये राजे जगदेवराव जाधवराव यांच्याविषयी माहिती विदित करण्यासाठी इथं उपस्थित आहे. राजे लखोजी जाधवराव म्हणजे शहाजी राजांचे सासरे निजामशाही दरबारामध्ये त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारलं हे मागील भागात आपण पाहिलेलं आहे. खंडागळ्याच्या हत्येवरून जाधव किंवा जाधवराव आणि भोसले यांचं वैर सुरू झालं आणि दत्ताजी जे लखोजी जाधवरावचे चिरंजीव होते त्यांच्यावर संभाजीराजे भोसले यांनी वार करून त्यांना ठार मारलं आणि संभाजीराजांना लखोजी जाधवरावांनी ठार मारलं. अशा प्रकारचा इतिहास आपण मागे पाहिला आणि यातून भोसले आणि जाधवराव अगदी जवळच्या नात्यामध्ये असलेलं वैर सुरू झालं आणि हे वैर आता नको आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण इथं थांबता कामा नये ही भावना शहाजीराजेच्या मनामध्ये निर्माण झाली. कारण त्यांच्यावरही ते मध्ये पडत असताना लखोजी जाधवरावांनी त्यांच्यावरही वार केलेला होता. अर्थात अशा प्रकारे जर सासऱ्याकडूनच आपल्यावर वार होतोय म्हटल्यानंतर इथे आपण थांबता कामा नये म्हणून त्यांनी निजामशाही सोडली आणि आपल्या लव्या जमासह त्यावेळेला जिजाऊ मासाहेब या गरोदर होत्या आणि मग अशा वेळेला तरीसुद्धा त्यांना घोड्यावर बसून शहाजीराजे दौड करू लागले. त्यांना विजापुरी आदिलशहाकडे जायचं होतं. निजामशाही सोडायचं ना तर आदिलशाहीमध्ये जायचं, कारण जाधवराव घराणं हे निजामशाहीमध्येच राहणार हे त्यांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी विजापूरच्या दिशेने दौड सुरू केली. परंतु जिजाऊबाई साहेब ह्या गरोदर असल्यामुळे त्यांना पुढचा प्रवास झेपावणार नाही म्हणून ते कसेबसे शिवनेरीपर्यंत आले आणि शिवनेरीपर्यंत आल्यानंतर शिवनेरीचे जो किल्लेदार होते विजयराज विश्वासराव पवार हे शहाजीराजांच्या थोरले चिरंजीव संभाजीराजे यांचे सासरे होते, म्हणजे हे व्याही होते. आणि अशा प्रकारे मग जिजाऊ मासाहेबांची तब्येत आता इथून पुढे साथ देणार नाही म्हणून त्यांना शिवनेरीमध्ये ठेवावं. ते किल्लेदार होते शिवनेरीचे, विजयराज किल्लेदार होते शिवनेरीचे आणि हा किल्ला होता शहाजहान बादशाहच्या ताब्यात. तेव्हा सुरक्षित त्यांचं स्थान इथं राहील म्हणून त्यांनी व्याहाच्या इथे जिजाऊ बाईसाहेबांना ठेवला आणि ते पुढच्या प्रवासाला निघून गेले. आता तिकडं निजामशहाला ही बातमी कळतात त्यांनी जाधवरावांना बोलून घेतलं, लखोजी जाधवरावांना, आणि सांगितलं की शहाजीराजे निजामशाहीतून बाहेर पडले, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे, तेव्हा तुमची आम्ही नेमणूक करत आहोत. आणि मग कपट कारस्थानाला आता तोंड देणं भागच होतं. लखोजी जाधवराव जावयाचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे शहाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आपली फौज घेऊन निघाले. पाठलाग सुरू झाला आणि शहाजीराजे तर शिवनेरी सोडून कधीच निघून गेलेले होते, फार पुढे गेलेले होते. ते शिवनेरीपर्यंत आले. जाधवराव शिवनेरीपर्यंत आल्यानंतर शिवनेरीचे किल्लेदार त्यांचेच नातेवाईक म्हणजे शहाजीराजांचे व्याही होते, ते किल्ल्यावरती आले. त्यांचं स्वागत केलं पण ते रागानेच म्हणाले, कुठे आहे शहाजी भोसला, कुठे लपून बसलाय, त्याला माझ्यासमोर हजर करा. अर्थात शहाजी राजांचे व्याही विजयराज म्हणाले, अहो जाधवराव ते तुमचे जावई आहेत, जरा सबुरीने बोला. जावई कसला पळून आलेला आणि माझ्यावरती जबाबदारी निजामशहाने सोपवली, बादशहाने सोपवली, मला पार पाडलेच पाहिजे. तेव्हा विजयराज म्हणाले की जाधवराव तुमच्या कमरेला तलवार आहे तसे भोसल्यांच्याही कमरेला तलवार आहे. भोसले इतके लपून बसणे इतके नामर्द नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणून तर तुम्ही तुमची मुलगी शहाजीराजांना दिली. भोसले कधीच निघून गेले आणि ते तुम्हाला सापडणार नाही, ते विजापुरी कधीच पोचले असतील. तेवढ्यात
जिजाऊ त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि गरोदर असलेली आपली मुलगी पाहिल्यानंतर त्यांचं हृदय शेवटी जाधवरावांचं हृदय हे बापाचं हृदय होतं. परंतु आपल्या नवऱ्याला आणि आपल्याला कैद करण्यासाठी आलेल्या आपल्या वडिलांकडे बघून त्या म्हणाल्या की चला मला कैद करा आणि घेऊन चला निजामशहाकडे. आता तुमचे जावई तर काय तुम्हाला सापडणार नाही. तेव्हा जाधवरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी मुलीला आपल्या घरी नेण्याचा विचार मांडला. तेव्हा जिजाऊ बाईसाहेब म्हणाल्या की ते आता शक्य नाही. आता तुमचं आमचं नातं हे नात्यापुरतं उरलेलं आहे. तेव्हा तुम्ही आता माघारी जाणे चांगले, कारण शहाजीराजांना तुम्ही कैद करू शकणार नाही. कारण ते आता विजापुरी जाऊन विजापूरचे मनसबदार होणार. आणि मग जाधवराव नाईलाज झाला. शहाजीराजे त्यांना सापडले नाही आणि आता माघारी फिरण्याची वेळ आली. दरबारात तोंड तरी काय दाखवायचं. दरबारात गेल्यानंतर निजामशहाने त्यांचा घोर अपमान केला, नामर्द म्हणून हिणवलं. पण आता ऐकून घेण्याच्या पलीकडे ते काही करू शकत नव्हते. परंतु काही काळ गेला आणि 25 जुलै 1629 रोजी लखोजी जाधवराव आणि त्यांचे 2 चिरंजीव आणि नातू यशवंतराव हे मुंद्र्याला गेलेले असताना त्यापूर्वीच कट शिजलेला होता की लखोजी जाधवराव आणि त्यांचे पुत्र, कारण भातशाळा सामोरं जाण्याचं किंवा मुंद्र्याला जाताना निशस्त्र जायचं असतं, तेव्हा हे सर्व निशस्त्र होते. आणि आचलोजी, रघोजी आणि यशवंतराव आणि स्वतः जाधवराव लखोजी हे मुंद्र्याला गेलेले असताना अचानक त्यांच्यावर मारेकरी धावून आले आणि निशस्त्र असलेल्या जाधवरावांना आणि त्यांच्या मुलांना आणि नातू यशवंतराव यांना जागी ठार मारण्यात आलं. आणि ही वार्ता शहाजीराजांना कळली, जिजाऊंना कळली आणि त्यांना खूप दुःख झालं. आणि अशा प्रकारे एका कर्तबगार अशा जाधव वंशातील कर्तबगार पुरुषाचा दुःखद असा अंत झाला. आता ही बातमी कळताच त्यांचे बंधूही तिथंच होते देवगिरीला. जगदेवराव आणि लखोजी जाधवरावांचे पुत्र बंधू जगदेवराव आणि पुत्र बहादूरजी हे दोघे तिथंच होते. त्यांना ही वार्ता कळतात. कुटुंब कबिलाय होता बरोबर. आणि यात सगळ्यांचे खून झाले, यांचे वध झाले असं कळल्यानंतर त्यांनी त्वरित सिंदखेड राजा गाठलं आणि ते तिथून बाहेर पडले. आणि पुढे त्यांनी ठरवलं की आता निजामशाहीत राहण्यात काही अर्थ नाही, कारण तेही निजामशहाचे वतनदार मनसबदार होते. त्यांनी मोगलांकडे जायचं ठरवलं आणि ते शहाजहान बादशहाकडे गेले. आणि शहाजहान बादशहानं जगदेवरावांना 5,000ची मनसबदारी दिली आणि बहादूरजी व त्यांचे पुत्र मानसिंग यांनाही मनसबदारी दिली. आणि अशा प्रकारे ते आता मोगल बादशहाचे मनसबदार झाले. एक संरक्षण मिळालं. मोगल आणि निजामशाह यांचं वैर पूर्वापार होतं. निजामशाही इतकी भक्कम नव्हती, होती ती शहाजीराजेंच्या जीवावरती आणि लखोजी जाधवराव यांच्या जीवावरती. यांच्या जीवावर निजामशाही टिकून होती. त्या शहाजीराजे निजामशाही सोडून गेले आणि लखोजी जाधवराव आणि त्यांच्या कुटुंबाचा निजामानं फडशा पाडला. आणि अशा प्रकारे हा अंत झाल्यानंतर निजामशाही दुबळी झाली. मलिकांबरही पुढे त्याचं निधन झालं आणि त्याचा पुत्र जो वजीर झाला तो काही फार कर्तबगार नव्हता. अशा प्रकारे त्यांनी राज्य चालवलं की जेणेकरून निजामशाही खिळखिळी झाली. आणि ही संधी पाहतात मोगलांनी निजामशाही नष्ट करायचं ठरवलं. आणि सन 1632 साली जगदेवराव मोगली फौज घेऊन देवगिरीवर चालून गेले. बहादूरजी बरोबर होते आणि संधी त्यांना चालून आलेली होती. मोगलांकडून त्यांना संधी मिळाली आणि वचपा काढण्याचा, बदला घेण्याचा जो विचार त्यांच्या मनात डोकावत होता तो आज होणार होता. तेव्हा त्यांनी देवगिरीवर हल्ला केला. देवगिरी जिंकले
निजामशाह देवगिरीमध्ये कैद झाला, अडकला गेला, त्याला पुढे कैद केलं आणि अशा प्रकारे ज्या जाधवराव घराण्याचा निपात निजामशहाने केला, त्याच जाधवराव घराण्याच्या जगदेवराव जाधवानी आपल्या बंधूचा आणि त्यांच्या मुलांचा पुतण्यांचा सूड घेतला. निजामशाह कैद झाला आणि पुढे तो मुघलांचा कैदी म्हणून झाला. अर्थात पुढचा इतिहास वेगळा आहे. निजामशाही नष्ट होते पाहिल्यानंतर शहाजराजानं आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीचा दुसरा वारस गादीवर बसून माहुली आणि पेमगिरी किल्ल्यावरती आपलं ठाणं मांडलं होतं. तो इतिहास पुढचा आहे, परंतु तो शहाजीराजांच्या इतिहासात मोडतो, जाधवरावांच्या नाही. तेव्हा जाधवरावांनी निजामशाही नष्ट केली, मोगलांच्या वतीनं त्यांना ताकद मिळाली आणि अशा प्रकारे निजामशाही नष्ट झाली. जाधवांची अनेक घराणी त्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. देऊळगाव राजा, किनगाव राजा, आडगाव मेहुणे, औरंगाबाद, मूळ सिंदखेड राजाचं असलेलं हे घराणं अनेक ठिकाणी पुढे जसजशी त्यांना वतनदारी मिळाली, मनसब मिळाली, पाटीलकी मिळाली, देशमुखकी मिळाली, तशी ही घराणी या ठिकाणी स्थायिक झाली आणि यातून अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर जाधव घराणं पुढे गेलेलं दिसतं. अर्थात दत्ताजी चा संभाजी राजे भोसलेकडून जो ते मारले गेले होते, त्यांचे पुत्र संताजी पुढे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि मग ते शहाजी राजांच्या बरोबर विजापूरला असायचे, बंगळुरूला असायचे. पुढे ते आणि संभाजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजांचे थोरले पुत्र हेही कणेकगरीच्या लढाईमध्ये उतरले असताना ते दोघेही मारले गेले. संताजीचे पुत्र शंभूसिंह किंवा संभाजीराजे जाधवराव हे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्यातून निसटताना पावनखिंडीमध्ये आदिलशाही फौजेला रोखत असताना बाजी प्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधवराव, फुलाजी देशपांडे, विठोजी काटे वगैरे मंडळीच्या बरोबर तेही मारले गेले आणि अशा प्रकारे जाधव घराणं पुढे स्वराज्यामध्ये सामील झालं आणि त्यांचेच पुत्र पुढे धनाजी जाधवराव मोठे पराक्रमी निघाले आणि पुढे ते नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तरुण होते, संभाजीराजांच्या काळामध्ये खूप मोलाची साथ संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांनी दिली आणि पुढे मराठशाही वाचवण्याचा जो सर्व आटोकाट प्रयत्न झाला त्यात संताजी घोरपडे बरोबर धनाजी जाधवांचं नाव घेतलं जातं आणि संताजी घोरपडेनंतर धनाजी जाधव हे मराठ्याचे सेनापती झाले आणि अशा प्रकारे स्वराज्याला बळकटी आणण्यासाठी भोसले घराणं आणि सिंदखेडचं जाधवराव घराणं पुन्हा एक झालं. मागचं वैर सगळं निघून गेलं, सर्व जाधव घराण्यातील वीर स्वराज्यामध्ये सामील झाले आणि अशा प्रकारे स्वराज्याला बळकटी आली. आजच्या भागामध्ये जाधव घराण्याचा हा भाग इथंच मी याला पूर्णविराम देतो आणि पुढच्या भागामध्ये उर्वरित भागाचा विचार आपण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.